नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवी दिशा अकॅडमीमध्ये। ज्या विद्यार्थ्यांना सक्सेसफुल व्हायचं असेल तर या ठिकाणी एखादी कथा किंवा कहाणी सांगितल्या जात नाही। जे मी तुम्हाला बोलत आहे ते वस्तुस्थितीमध्येच बोलत आहे। जे होतंय तेच बोलतोय आणि जे केलं जातं तेच बोलतो आणि ते बोलणारच। तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी वास्तवतेमध्ये 92 ते 100च्या दरम्यान मार्क आपल्याला कसे घ्यायचे आणि त्याची तयारी परिपूर्ण तयारी केलेली, ऑफलाईन तयारी आणि ऑनलाईन सुद्धा तयारी केलेली आहे। कोणताही विद्यार्थी मागे राहता कामा नाही। मग त्याच्यासाठी तयारी कशी असावी ते आपल्याला प्रथम समजून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी कोणत्याही गोष्टी शौकाने शिकवल्या जात नाही। क्लासचा भाग जरी वेगळा असेल, पण जो विद्यार्थी क्लासला ॲडमिशन घेत असेल, ऑफलाईन किंवा ऑनलाईन घेत असेल, तर त्या विद्यार्थ्याला वाटतं की मला नोकरी लागलीच पाहिजे कमीत कमी कालावधीमध्ये। मग त्या विद्यार्थ्याचं आपल्याला माइंड समजून घेता आलं पाहिजे। कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या पद्धतीनं समजतं, कशा प्रकारची भाषा असावी आणि कशा प्रकारचं बोलणं असावं। आता वास्तविक पाहता मनुष्याला वेगबुद्धी असल्यामुळं तर प्रत्येकाला बघावं लागतं, ऐकून घ्यावं लागतं, ऐकावं लागतं, समजून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर लिहून घ्यावं लागतं आणि त्यानंतर प्रॅक्टिस करावी लागते। आणि ही बाब कोणती आहे, गणित आणि बुद्धिमापनच्या बाबतीत लिहावं तर लागणारच आहे। जोपर्यंत तुमचे गणिताचे रजिस्टर बनत नाही तोपर्यंत तुमच्या अभ्यासाची रणनीती बनत नाही। गणित बुद्धिमापनचे रजिस्टर अगोदर बनले पाहिजेत, कारण मराठी व्याकरण, जनरल नॉलेज, चालू घडामोडी काहीच अवघड नाही। तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जायचं, SRP मध्ये जायचंय, कोणाला ड्रायव्हर बनायचंय, कोणाला आर्मी भरतीमध्ये जायचंय, कोणाला SCCGD मध्ये जायचंय। मग असं जात असताना आपली प्रॉपरली तयारी पाहिजेत ना। तर मग ती तयारीची दिशा कशी असावी? एक नंबर, ज्या विद्यार्थ्यांना गणित समजत नाही त्या विद्यार्थ्यांना गणित ड्रिल फाउंडेशन घ्यावं लागतं। मी ऑफलाईन क्लासमध्ये गणित ड्रिल फाउंडेशन घेत असतो। ज्या विद्यार्थ्याचे बेचे पाडेपाठ नाही, ज्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जमत नाही, अशा विद्यार्थ्यासाठी ते ड्रिल फाउंडेशन घेणं महत्त्वाचंच आहे। बुद्धिमापनचं सुद्धा घ्यावं लागतंय, कारण टायमिंग सेटिंगमध्ये गणित सुटायला हवेत आणि बोर्डवर शिकवत असताना विद्यार्थ्यांना समजायला लागतं। आता विद्यार्थ्यांना जे कॉपी सेंटरचे विद्यार्थी 90-95% विद्यार्थी कॉपी सेंटरचे, अशा विद्यार्थ्यासाठी गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स घेऊन त्यांना हे समजलं पाहिजे। ज्यावेळेस बोर्डवर शिकवत असताना समजतंय, पण घरी गेल्यानंतर स्वतः करून पाहत असताना समजत नाही। मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? प्रथम पहिल्या रिव्हिजनमध्ये किती 2.5-3 महिन्याचा प्रश्न असतो। धडाधड काय करायचं? तुम्हाला क्लासमध्ये शिकवलेले गणित आणि बुद्धिमापन लिहून घ्यायचे। त्यानंतर सेकंड रिव्हिजनमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक समजतं। आता या रजिस्टरची तयारी कशी असते? ज्यावेळेस आपण काय करतो, क्लास म्हणजे 3 पद्धतीनं क्लास असतो असं म्हणायला काय हरकत नाही। आणि त्याचा बेसमेंट म्हणजे 4थी पद्धत। तर 1 नंबर बेसिक, तर बेसिकसाठी वेगळे घ्यावं लागतं। 2 नंबर क्लास आहे, क्लासमध्ये शिकवणे। 2 नंबर विद्यार्थ्यांना टार्गेट देणे, अभ्यास करायला लावणे आणि 3 नंबर पेपर घेणे। ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्याच, कारण एका आठवड्यात 2 पेपर पाहिजेतच। बुधवारचा पेपर झाला की शनिवारचा पेपरचं टार्गेट द्यायचं, शनिवारचा पेपर झाल्यानंतर बुधवारच्या पेपरचं टार्गेट द्यायचं। तुम्ही वाचा, टार्गेट दिल्यानुसार जागायचंय, वाचायचं, टायमिंगच्या आतमध्ये करायचंय। असं समजायचं नाही की त्या ठिकाणी पहिल्या वाचणीमध्ये आपल्याला 100% लक्षात बसेल, असं कधी होत नाही। त्याच्यामध्ये सरावाने परिपूर्णता होते। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हे आपल्याला चांगलंच माहिती आहे। याच्यासाठी पुन्हा रिव्हिजन द्यावं लागेल। पहिल्या रिव्हिजनमध्ये तुम्हाला 5% लक्षात येईल, 2 नंबर रिव्हिजनमध्ये 10%, 3 नंबर 15%, असं या ठिकाणी वाढत जाईल। पहिल्या रिव्हिजनमध्ये सारखे मार्क असतील, सेकंड रिव्हिजनमध्ये मार्क वाढतील, थर्ड रिव्हिजनमध्ये मार्क्स वाढतील। तर अशा पद्धतीचे आपल्याला टार्गेट देऊन त्या ठिकाणी रिव्हिजन घेणं खूप महत्त्वाचे आहे। तर मग अशा वेळेस काय, क्लासमध्ये मी बनवून ठेवलेलं आहे सगळं। गणित बुद्धिमापन मी स्वतः शिकवतो, ऑफलाईनमध्ये मराठी व्याकरण शिकवतोय, ऑनलाईनमध्ये गणित बुद्धिमापन लाईव्ह सुद्धा मिळेल आणि त्याचे व्हिडिओ मिळेल आणि PDF सुद्धा मिळेल आणि रजिस्टर सुद्धा बनवता येईल, यात मला शंका नाही। त्याचप्रमाणे मी 25,000 प्रश्न ब्रँडेड पुस्तकातून बनवलेले आणि विद्यार्थ्यांना नेमके ब्रँडेड पुस्तक हेच वापरायचे हे सांगितलेले आहे। 1 लाईनर क्वेश्चन 25,000 आणि 7,000 प्रश्न हे मराठी व्याकरणचे बनवलेले आहेत।
तर विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी नवी दिशा अकॅडमी ॲप हे ऑनलाईन क्लास कुठे असो, गडचिरोली, नंदुरबार, ठाणे, कोणत्याही महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये असेल, इव्हन जे तयारी करत असेल कुठेही समजा कधी आपल्या देशाच्या बॉर्डरवर असेल, तर त्यांना काय त्या ठिकाणी ऑनलाईन क्लास करता येईल किंवा व्हिडिओ पाहता येईल आणि PDF सुद्धा मिळता येईल, रजिस्टर बनवता येईल. आलं लक्षात? तर मग आता अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल की क्लासच्या माध्यमातून शिकवायचं. पेपरच्या माध्यमातून तयारी करून घेत असताना टार्गेट द्यायचा आणि पेपर घ्यायचा आहे. टार्गेट देऊन केलेला अभ्यास हा कमी कालावधीमध्ये होतो. म्हणून आता अभ्यासाची दिशा कशी असेल, तर क्लासमध्ये शिकवण्याबरोबर टार्गेट कसं द्यायचं. उदाहरणार्थ 5 चॅप्टर गणिताचे द्यायचे, त्यावर 20 प्रश्न, 5 चॅप्टर बुद्धिमापनचे, त्यावर 20 प्रश्न, 5 चॅप्टर मराठी व्याकरणचे, त्यावर 20 प्रश्न, झाले 60 प्रश्न. भूगोल आहे, भूगोलमध्ये 3 प्रकार पडतात, एक महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल. पहिल्या रिव्हिजनमध्ये काय द्यायचं आहे, पहिल्या पेपरमध्ये महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यावर 20 प्रश्न आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत राज्य घटना पंचराज, त्यावर 20 प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, टार्गेट देऊन जर अभ्यास घेतला तर तुमचा अभ्यास हा होतोच. आणि त्या टार्गेटमध्ये आपण ध्यानात बसतं का नाही बसतं याचं टेन्शन घ्यायचं नाही. कारण एक दिवस असा येईल, तुम्ही लक्षात ठेवा, एखाद्या शेतामध्ये जात असताना बहुतांशी याच्यामध्ये शेतकऱ्यांची मुलं जास्त असतात, भरतीची तयारी करणारी. शेतामध्ये नागाटी असते, आपण एकदा किंवा दोनदा आले गेल्यानं नागाट ढेकळे चुरा होत नसतात. अनेक वेळेस त्या काय करावं लागतं, जाणं येणं करावं लागतंय. ढेकळे चुरा होतात आणि ढेकळे चुरा इतके होतात की त्यामध्ये फुफुटा उडतो. म्हणजे आपल्याला अभ्यासात काय करायचं, इतकं समजा जाणं येणं करायचं, रिव्हिजन इतक्या द्यायच्या की तुमचा अभ्यासाचा फुफुटा उडाला पाहिजे. तर मी निश्चितच सांगतो, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तयारी केली तर निश्चितच 92 ते 100च्या दरम्यान तुम्ही मार्क घेऊ शकता. आलं लक्षात? तर याच्यामध्ये चालू घडामोडीची तयारी होते. चालू घडामोडी तुम्हाला नोट्समध्ये दिल्या जाईल आणि त्याप्रमाणे मटेरियल तुम्हाला ॲपमध्ये मिळेल. त्या ॲपच्या माध्यमातून काय केलेलं आहे की जे मी प्रश्न विषय वाईज चॅप्टर वाईज तयार केलेले, तर त्यामध्ये काय आहे, एका तासामध्ये नॉर्मल स्पीडमध्ये, त्याच्यामध्ये स्पीड आहे 1च्या स्पीडनं 550 ते 600 प्रश्न एका तासात होतात. तुम्ही 1.5चा स्पीड वाढवला तर 900 ते 1000 प्रश्न एका तासामध्ये होतात. मग तुम्हाला स्पीड किती ठेवायचा, काय ठेवायचा, हे 2चा स्पीड आहे, 2.5-3चा स्पीड आहे, तर हे तुमच्या हातामध्ये असतं. म्हणजे एका दिवसामध्ये तुमचे जीकेचे कमीत कमी 2,500 ते 3,000 प्रश्न होतात, यात मला शंका नाही. आणि 3 दिवसामध्ये 5 चॅप्टर गणिताचे, 5 चॅप्टर बुद्धिमापाचे, 5 चॅप्टर मराठी व्याकरणचे सुद्धा होतात आणि 2 विषयाचे कमीत कमी तुमचे 6,000 ते 9,000 प्रश्न हमखास होतात. मग अशा पद्धतीने जर आपण रिव्हिजन दिली आणि पेपर दिला तर मग तुमची गती वाढणार आहे का नाही. आता मला सांगा, बहुतांशी एका आठवड्यात तुम्ही पेपर सोडवत असेल, तुमच्याकडे प्रश्नपत्रिका संच असेल किंवा ऑनलाईन तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळत असेल ऑल ओव्हर. आता टार्गेट न दिल्यामुळे तुम्हाला अभ्यास नेमका काय करायचं ते समजत नाही. मग तुमची गती कशी वाढणार, तर तुमची गती तुम्हाला सांगतो याच पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यासाची गती वाढणार. अभ्यासाचं टार्गेट देऊन अभ्यास केला तरच तुमचा अभ्यास होणार. टार्गेट नसेल तर काय, समुद्रामध्ये जहाज असतं, त्याला ड्रायव्हर नसलं, जिकडे भरकटायचं तिकडे भरकटन, ते काही किनाऱ्यापर्यंत पोहोचेल अशातला काही प्रकार नाही. समजलं का? तर टार्गेट जर तुमच्या समोर असेल तर कमीत कमी कालावधीमध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होऊन आणि नोकरीलाही सुद्धा कमीत कमी कालावधीमध्ये लागाल. नाही तर अनेक विद्यार्थी काय करतात, भोलान तयारी करतात, क्लासला जातात, एकच रजिस्टर सगळ्या विषयासाठी असतं. असं जमणार आहे का? नाही, असं जमणार नाही. तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं क्लासमध्ये बघायचं, ऐकायचं, समजून घ्यायचंय. इतकी त्या ठिकाणी केलेली की तुम्हाला नवी दिशा अकॅडमी ॲपमध्ये PDF मध्ये घरी लिहून घ्यायचंय, PDF वरून व्हिडिओ सुद्धा पाहायचा, समजून घ्यायचंय. तर PDFच्या माध्यमातून तुम्हाला जर समजा रजिस्टर प्रश्न लिहून घेतले तर त्या ठिकाणी फटाफट लिहिणं होईल. म्हणजे जो क्लासमध्ये तुम्हाला लिहिण्याचा टाइम आहे, कारण क्लासमध्ये कमीत कमी गणित 30, 35, 40 गणितं होतात दररोजच्या पिरियडमध्ये आणि बुद्धिमापनचे सुद्धा 15 ते 20 प्रश्न होतात. मग अशा वेळेस तुम्हाला या ठिकाणी 2 तासामध्ये तर लिहिण्यासाठी किती वेळ जाईल, तर हे लिखाणाचं काम आहे, तुम्ही घरी करायचंय. तुम्ही जर मला साथ दिली
तर या ठिकाणी मी शिकवेन आणि तुम्हाला टार्गेट देईन आणि त्या माध्यमातून पेपर येईल. आणि त्या ठिकाणी पुस्तकं कोणती वापरले जातात ते मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये यापूर्वी टाकलेलं आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला टाकून पुस्तकं टाकून ते पुस्तकं तुम्ही स्वतः घ्यायचे आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा अभ्यास करायचा. आणि मी तुम्हाला दिलेले PDF आहे त्याच्यातून आवर्जून अभ्यास करायचा. कारण ते ब्रँडेड पुस्तकातून ऑनलाईन क्वेश्चन काढलेले आहे. कारण ऑनलाईन क्वेश्चन हे स्टेप बाय स्टेप प्रत्येक वाक्यावर काढले असल्यामुळं तुम्हाला ते प्रत्येक चॅप्टर हे ॲटोमॅटिक होऊन जातं. कारण प्रश्नावली बनवून केलेला अभ्यास हा खूप अभ्यास महत्त्वाचा असतो आणि तो अभ्यास गतीनं होत असतो. तुमच्या ज्या नोट्स तुम्हाला काढावं लागतात त्या नोट्सचा टाईम त्या ठिकाणी वाचलेला आहे आणि तुमचा भरपूर टाईम या ठिकाणी वाचलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो 25,000 प्रश्न हमखास होतात मराठी व्याकरणाचे. 7,000 प्रश्न सुद्धा हमखास त्या ठिकाणी तुमचे होऊन जातील आणि पैकीचे पैकी मार्क आपल्याला जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, गणित आणि बुद्धिमापनमध्ये घ्यायचे. कटला तर एखादा अर्धा प्रश्न कशामध्ये 1, 2, 3 चालू घडामोडीमध्ये कटू शकतात. पण या 4 विषयामध्ये मला तर पैकीच्या पैकीमध्ये आपण मार्क घ्यायचे. जे विद्यार्थी साथ देतील, जे विद्यार्थ्यांना सांगितल्याप्रमाणे करतील ते विद्यार्थी कास्टच नाही ओपन हमखास तोडतील याची मला खात्री आहे. तुम्हाला काही एक येवो अगर ना येवो तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही साथ जर दिली तर मी ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमापन जमत नाही तर गणिताचा बेड्या तोडायला लावतो आणि त्या ठिकाणी गणित आणि बुद्धिमापनचे सुद्धा फास्टली क्विकली बेड्या तोडून त्या ठिकाणी गणित आणि बुद्धिमापनमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतील ज्यांना आज काही येत नसलं तरी. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आपल्याला कमीत कमी कालावधीमध्ये तयारी करायची आहे. मी रेडी आहे, तुमच्यासाठी मटेरियल रेडी आहे आणि तुम्हाला फक्त त्या ठिकाणी पचवायचं कसं ते व्यवस्थित त्या ठिकाणी सांगणार त्याप्रमाणे आपल्याला पचवणं खूप गरजेचं आहे. कारण खर्च पुन्हा पुन्हा डबल करायचा नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा तालुका प्लेसवर, जिल्हा प्लेसवर किंवा आयुक्तालयाच्या ठिकाणी खर्च खूप होतो. म्हणून अशी काहीच गरज नाही त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी जाऊन सुद्धा त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे पुस्तकं जे दिले त्याच्यातून अभ्यास केला आणि दिलेलं मटेरियल आहे त्याच्यातून अभ्यास जरी केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी पडेल. फक्त चालू घडामोडी सोडून. कारण सांगता येत नाही 1857 पासून आतापर्यंत चालू घडामोडी सांगितली त्याच्याकडे दुर्लक्ष असेल तर ते कटण्याची शक्यता सांगू शकत नाही. पण या 4 विषयामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात. आता राहिला ग्राउंडचा. आता ग्राउंडचा विषय असा आहे की अकॅडमी लावलीच पाहिजे असं काही नाही. अकॅडमी लावलीच पाहिजे असं काही नाही. तुम्ही इंस्टाग्रामला इकडं तिकडं पाहत असेल ते विनाकांत फालतूपणा आहे. कारण अज्ञानाचा फायदा फक्त घेतला जातो. ग्राउंडला 2-2, 3-3 घंटे त्या ठिकाणी चालले जातात. संध्याकाळचा टाईम आणि सकाळचे सुद्धा जात असेल. तुमचे जर समजा 4-4.5 तास जर याच्यामध्ये जात असतील तर तुम्ही अभ्यास कधी करायचा. आता अनेक विद्यार्थी पाहिले 3:30 वाजेपासून ग्राउंड रोज चालले जातात आणि 7 वाजेपर्यंत 7:30 वाजेपर्यंत ग्राउंड रोज थांबतात. त्यांची लिंक कशी जोडाल मग ते पेपरमध्ये मार्क खातात. त्याच्यानंतर सकाळपासून जर समजा 5 वाजेपासून 7, 7:30, 8 वाजेपर्यंत ग्राउंड करत असेल तर काहीच फायदा आहे का त्याचा? नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जे ग्राउंड करायचं ते शोक्कानं करायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला वर्कआउट समजून घ्यायचं आहे. वर्कआउट कुणीकडच्या कुणीकडे पाहायचं नाही. कारण सगळ्यामध्ये तुम्ही जे गाण्याच्या तालावर जे वर्कआउट करतात समजलं का? आजकाल या ठिकाणी झुंबा डान्स आलाय त्याच्या वर्कआउट काही ठिकाणी घेतले जात आहे. झुंबा डान्स कशासाठी असतो की ज्यांचं आरोग्य धोक्यात आलंय, ज्याच्या ढेऱ्या सुटलेल्या आहे, साईडला मागं पुढं सुटलेले, ते वर्कआउट त्यांच्यासाठी पाहिजेत. त्यांना गरम पाणी पिऊन त्या ठिकाणी काय करायचं, खोलीमध्ये किंवा खोलीच्या बाहेर घाम गाळायचा असतो आणि शरीर कमी करायचं असतं. ज्यामध्ये क्षार अडकलेले ती दूर करायची असते. पण तुमचं हे वर्कआउट हे वेगळं आहे. वेगळं काय आहे की तुम्हाला कमीत कमी नवीन विद्यार्थी चालू 1 किलोमीटर पासून चालू करतो, पण 5 किलोमीटर रनिंग करून त्या ठिकाणी तुम्हाला वर्कआउट याच्यासाठी करायचं की आपण रिलॅक्स झालो पाहिजे. आणि रिलॅक्स झाल्यानंतर 4 घंटे आपल्याला शिल्लक अभ्यास करता आला पाहिजे. आपलं शरीर मोकळं पाहिजे. आता तुम्ही जर तिथून येऊन जर समजा वर्कआउट करत असाल हे वेगळ्या पद्धतीचं, तर त्या ठिकाणी तुम्ही रिलॅक्स होणार नाही. आलं लक्षात? कारण त्यामध्ये तुम्हाला फ्री होणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही थांबवू शकणार नाही. कारण झुंबा डान्समध्ये थोडीशी गती वेगवेगळ्या प्रकारची असते. आता त्याच्यात रिलॅक्स होणं आणि तिथून येणं आणि दोन्हीकडून समजा कधी तुम्ही शरीर जाम करून घ्यायचं नाही. कारण त्याच्यामध्ये काय केलं जात, तर त्याच्या झुंबा वर्कआउटमध्ये कसं असतं की सुरुवातीला बॉडी फ्री करायची, हळूहळू करावं लागत असते. आलं लक्षात?
आणि तुम्ही तिथे येऊन जर ती गती समजा का नाही हळूहळू थांबले तर पहिले जाम असणार पुन्हा त्या ठिकाणी काय गती वाढवसान काय तुम्हाला जाम व्हायचं का नाही. आपण तिथून आल्यानंतर त्या गतीमध्ये पळून येतो, एकदम कधीच थांबायचं नाही, गोल राऊंड मारायचे, अलगच्या साईड टू साईड घ्यायचे, काही हनुमान जंप आहे आणि रिलॅक्समध्ये पळायचं. साईड टू साईड जंप असतात, वेगवेगळ्या प्रकारचं वर्कआउट असते. माझं कॅल्शियमसुद्धा सध्या कमी आहे, ते कॅल्शियमची परिपूर्ण 7 mgचे आणि मनुष्याला 8.70 ते 10.70ची आवश्यकता आहे. 8.70 ते 10.70 कॅल्शियमची परिपूर्णता झाल्यानंतर मी स्वतः तुमचं ऑनलाईन झूमच्या माध्यमातून म्हणा कशाच्या माध्यमात वर्कआउट घेईन. कारण जे रनिंगहून आल्यानंतर जे वर्कआउट करावं लागतं तेच घ्यावं लागतं, आलं लक्षात. तर त्याच्या कारण काय पळून आल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, हळूहळू रिलॅक्स व्हावं लागतंय. तर रिलॅक्स होण्यास झाल्यानंतरच आपण अभ्यास व्यवस्थित करू शकतो. कारण सकाळी तुमचं 1 तास फक्त ग्राउंडला द्यायचा आहे आणि संध्याकाळी 1 तास द्यायचा आहे. दुपारी ज्यावेळेस तुम्हाला झोपा येत असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायची 100 मीटरची आणि गोळाफेकची तयारी करायची. काय करायचं, एक दिवस वाटलं 100 मीटर, एक दिवस गोळाफेक, एक सुद्धा केलंच चालेल. नाही तर तुम्हाला रेग्युलर समजा 100 मीटर आणि गोळाफेकची 3च रॅपिड ॲक्शन मारायचे आणि 5-6 गोळे तरी समजा दररोज फेकले तर खूप छान आहे. आणि तुम्हाला वर्कआउटमध्ये असं करावं लागेल की तुम्ही तिकडून पळून आल्यानंतर रिलॅक्स पण झाले पाहिजे, तुमची छाती वाढली पाहिजे, तुमची हाईट वाढली पाहिजे आणि तुमचा गोळाही सुद्धा गेला पाहिजे, आलं लक्षात. या सगळ्या गोष्टीत आणि तुमचे बॅकअप सुद्धा वाढले पाहिजेत. या सगळ्या गोष्टीत तुम्हाला येणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीचं आपल्याला वर्कआउट सुद्धा घेणं महत्वाचं असतं. आता मी मधून तुम्हाला सांगतो, जून संपताच मी त्या ठिकाणी सगळ्या सिस्टममध्ये येत आहे आणि आतापासून लाईव्ह क्लास चालू झालेले. तर त्याच्या आणि त्या एका आठवड्यात 2 पेपर, तर लवकरात लवकर मी एका हप्त्यानंतर एका आठवड्यात 2 पेपर चालू करत आहे. तर याचा फायदा निश्चित होईल. म्हणून नवी दिशा अकॅडमी ॲपमध्ये मी तुम्हाला सांगतो, एक दिलेला आहे 499चा कोर्स आहे 6 महिन्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला PDF मिळतील, व्हिडिओसुद्धा मिळतील, ते कधी पाहू शकतात. लाईव्हसुद्धा तुम्ही बघू शकतात. लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर त्याच्यामध्ये व्हिडिओसुद्धा असतात आणि PDF सुद्धा असतात. एका आठवड्यात 2 पेपरसुद्धा आहेत. त्याच्यामुळे टेन्शन आणि त्याचं विश्लेषणसुद्धा तुम्हाला मिळेल. आणि त्यानंतर विशेष खास पुन्हा जे दिलेलं टार्गेट असतं त्या टार्गेटवर आपली काय डेली टेस्ट. आज डेली टेस्ट तुमची संध्याकाळी 7 वाजता 25 प्रश्नाची झाली की लगेच उद्याचा सिलेबस जो दिलेला आहे समजा बुधवार आणि शनिवारसाठी, त्या सिलेबसवर तुम्हाला काय टेस्टही सुद्धा म्हणजे इकडून तुम्हाला डेली टेस्टचा मारा असेल आणि वेगळे प्रश्न तुम्हाला एका आठवड्यात 2 पेपर 100 प्रश्नाचे. तर याच्यामुळे काय आपल्याला जी म्हणजे अष्टपैलू आपण तयारी म्हणतो, कसाही पेपर उतरला तरी त्या ठिकाणी तुम्ही ओपन तोडला पाहिजे. याच्या ओपन तोडण्यासाठी कास्टमध्ये नको, गलतीने एखादा पडला तर पडला समजा तर आपल्याला ओपन तोडायचा, तर त्या पद्धतीने आपल्याला तयारी करणं खूप महत्त्वाची आहे. तुमची साथ असेल तर मी तुम्हाला तुमची तयारी घेतो, शिकवतो पण, आणि त्याच्यानंतर तुम्हाला टार्गेट देऊन पेपरसुद्धा त्या ठिकाणी घेतोय. आणि याचा लाभ महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना होणारच, यामध्ये संशय नाही. तर चला मग आपण या ठिकाणी तयारीला लागूया. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.